नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या किचनमध्ये स्वादिष्ट रसोईत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय मस्त अशी छान चवीला सुंदर चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी करण्याचं कारण असं की आज मामाची आई आलेली घरी. तिला मी बनवलेली बिर्याणी खूप आवडते म्हणून मग आज करण्याचा बेत ठरला. त्यासाठी एका बाउलमध्ये 1 किलो तांदूळ ते स्वच्छ धुवून घेऊन अर्धा तास पाण्यात भिजत ठेवले. मग कुकरमध्ये ते तांदूळ घालून लागेल तेवढं पाणी, चवीनुसार मीठ आणि थोडं तेल, म्हणजे तेल घातलं की छान सुटसुटीत असा भात बनतो. आणि तो भात 2 शिट्ट्या लावून शिजवून घेतला. आणि ग्रेव्हीसाठी आपण इकडे टोमॅटो, आलं, लसूण आणि हिरवी मिरची याची चांगली बारीक अशी पेस्ट करून घेतली. आणि ग्रेव्हीसाठी बिर्याणी मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ एका साईडला काढून घेतलं. त्यानंतर आता कांदा तळून घ्यायचं वेळ आली. तेल तापत ठेवलं आणि त्यात 4 खडे साखरेचे टाकले. त्यांनी कांदा असा कुरकुरीत छान होतो. बारीक बारीक चिरलेला कांदा त्या तेलात गरम झाल्यावर घातला आणि ते मस्त असं खमंग कुरकुरीत भाजून घेतलं. परतून भाजून घेतलं. खूप वेळ लागला कांदा भाजून घेण्यासाठी. मग तो कांदा भाजून घेतला. भाजलेला कांदा असा मस्त प्लेटमध्ये काढून घेतला. असा लालसर ब्राउनिश होईपर्यंत तळून घ्यायचा. तो कुरकुरीत झाला पाहिजेत, मग छान लागतो. त्यानंतर मग 1 किलो चिकन घेतलं. त्या चिकनमध्ये मीठ, हळद, तिखट आणि बिर्याणी मसाला आणि मगाशी ती पेस्ट बनवून घेतली होती, टोमॅटो, मिरची, लसूण, आलं त्याची पेस्टसुद्धा त्यात घातली. पेस्ट घालून त्यात बारीक चिरलेला पुदिना जास्त घालायचा. स्वाद खूप छान येतो, टेस्ट खूप छान लागते. आणि बारीक चिरलेली वरून अशी कोथिंबीर टाकली आणि 1 पळी, म्हणजे जे कांदा तळून उरलेलं तेल, ते 1 पळी तेल त्या चिकनमध्ये घातलं आणि छान असं मिक्स करून घेतलं. मिक्स करून झालं, मग ते थोडं मॅरिनेशनसाठी ठेवलं. मग त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी वरून अशी घातली त्यात आणि मॅरिनेशनसाठी ठेवून टाकले 1 तास. मग त्यानंतर आता फोडणीची वेळ. मग त्यासाठी हिरवी मिरची अशी मधून चिरून घेतली आणि त्यानंतर जिरं, वेलची, काळी मिरी, लवंग आणि तमालपत्र घेऊन ते फोडणी मारून घेतली. त्याच्यानंतर हिरवी मिरची टाकली, छान असं परतून घेतली. मग त्यात ते मॅरिनेट केलेलं चिकन त्यात घातलं आणि छान मस्त असं शिजवून घेतलं. जास्त पाणी घातलेलं नाही. पाणी घातलं की जास्त ग्रेव्ही होते, मग ते भात चिकट होतो, चांगला नाही होत. मग त्यासाठी पाणी थोडंच घालून ते छान शिजवून घ्यायचं. मग आता आली वेळ लेअरची. लेअर घालायसाठी एक मोठं भांडं घेतलं, त्यात थोडं तूप घातलं. मग थोडं पुदिना आणि कोथिंबीर घालून ते शिजलेलं चिकन ग्रेव्ही होती ना, ती अशी एक लेअर घालून घेतला. त्याच्यानंतर शिजवलेला जो भात होता, फळफळीत पांढरा शुभ्र असा भात होता, तो पण असा घालून घेतला. मग त्याचे लेअर घालून घेतले. भात, कांदा, पुदिना, कोथिंबीर, परत चिकन, परत असं भात, कांदा, कोथिंबीर, चिकन असं घालून ते छान असं लेअर बनवून घेतले. लेअर बनवून झाल्यानंतर लास्ट लेअर असे मी 3 लेअर बनवून घेतले. त्यानंतर मग वरून असं छान कांदा घातला तळलेला. मग असं येल्लो कलर मी करून बनवून ठेवलेला होता, फूड कलर. तो असा कलर होता. मग नंतर वरून असं छान तूप घातलं. तुपाने खूप छान टेस्ट येते, मस्त लागतं. ज्युसी बिर्याणी होते. तुम्हाला आवडेल ती बिर्याणी तुम्ही करून पहा. आणि एक गॅसवर मंद आचेवर तवा ठेवला आणि त्या तव्यात मग ते बनवलेलं भांडं, सेट केलेलं भांडं, सेट बिर्याणी ती ठेवून टाकली त्याच्यावर. थोडं एकदम लो मिडियम फ्लेमवर 5 मिनिट